गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कसं वाटतंय? बरं वाटतंय का? बरं आहे आता. हा आपण चालू आहेत का थोडं? हो चालूया. हा थांबा. सावकाश. मी आले तुम्हाला खायला घेऊन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डॉक्टर. दादासाहेब, हो या वयातही खूप चांगला प्रतिसाद दिला तुम्ही आमच्या ट्रीटमेंटला. हो मी कुठला प्रतिसाद देतोय? माझं तर सगळं अवसानच गळून पडलं होतं, पण या कृष्णाने मला बळ दिलं, माझी काळजी घेतली, म्हणून मी लवकर बरा होतोय. ती नसती ना तर मी जगण्याची आशा सोडून दिली असती. दादासाहेब असं बोलू नका. अहो ते म्हणतायत त्यात काहीच चुकीचं नाहीये. आम्ही सगळेजण पाहतोय ना तुम्ही किती काळजी घेताय त्यांची. हो अगदी आमच्यापेक्षाही जास्त 24 तास त्यांच्या बरोबर होतात तुम्ही. आणि पेशंट काही फक्त डॉक्टरच्या उपचारानेच बरा होतो असं नाही. त्याला आपल्या माणसाचं प्रेम लाभलं की त्याचा अर्धा आजार हा तिथेच बरा होतो. मी आतापर्यंत एवढे पेशंट पाहिले आणि त्यांचे नातेवाईकही, पण तुमच्यासारखी काळजी घेणारं खरंच कधीच कोणाला पाहिलं नाही. तुम्ही नात आहात का त्यांच्या? हो हो नातच समजा. बरं दादासाहेब, आता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचं कुठलंही कारण मला दिसत नाही. तुम्हाला दिलेल्या गोळ्या आणि पथ्य तुम्ही व्यवस्थित पाळलीत तर आठवड्या 2 आठवड्यात अगदी ठणठणीत बरे व्हाल तुम्ही. मी आज डिस्चार्ज देतो तुम्हाला. बरं झालं, कधी एकदा घरी जातोय असं झालंय मला. हो पण घरी गेलात तरीही तुम्हाला मायनर हार्ट अटॅक येऊन गेलाय हे विसरू नका. आणि महत्वाचं म्हणजे चिडचिड करू नका. आणि बरं का, यांच्या मनावर ताण येईल किंवा त्यांना राग येईल अशा वातावरणापासून त्यांना लांब ठेवा. तेलकट मसालेदार पदार्थ शक्यतो टाळा. बाकी काही गोष्टी आहेत त्या सिस्टर तुम्हाला लिहून देतील, त्यांच्याकडे मात्र जरूर लक्ष द्या. हो डॉक्टर. आणि ती बिलाची फॉर्मॅलिटी मात्र पूर्ण करा, म्हणजे डिस्चार्ज लवकर होईल. हो हो मी आत्ताच रायाला फोन करून सांगते, तो सगळं बघेल. ओके, मग तुम्ही तुमच्या पेशंटला घेऊन घरी जाऊ शकता. थँक्यू डॉक्टर. ओके बाय. गेली 25 वर्ष घरच्या माणसांच्या प्रेमाला आणि सुखाला मी पारखा राहिलोय. आपल्या माणसांचं महत्व मला गेल्या 3-4 दिवसात कळलंय. आता जे काही जगेन ते त्यांच्या सोबतच जगायचंय मला. अंतरा, तुझ्यासाठी अजून काही नाश्ता मागू का? नको. नका मग स्पेशल चहा करून आणू का? नको.
मग तुला काय पाहिजे? काय पाहिजे ती माग. माझी एवढी गुणाची सून आहेस तू, तुझ्यासाठी एवढं तर मी करू शकते की. हा? काय घोळ घालून आलेस नक्की ते सांग. त्याशिवाय तू काय मला एवढा मस्का मारणार नाहीस. आणि लाड तर राहिले बाजूलाच. हा म्हणजे तसा योग घोळ झालायच बर का. माझ्याकडनं एक लय मोठी चूक झाल्या अगं. आणि त्यातनं तुला बाहेर काढावं असं जर वाटत असेल ना, सॉरी बरं का, मी नाही करणार आहे तुला मदत. नक्की काय केलंस तू? एवढी का घाबरतेस? अगं अगं आज त्या म्हाताऱ्याला का नाही दवाखान्यातनं घरला सोडणार आहे ती. आणि त्याला जेव्हा अटॅक आला होता ना तेव्हा मी त्याच्या समोरच होती. मला काय वाटलं तडपडून तडपडून ती म्हातारं मरून जाईल आणि मग घरची समधी त्या कृष्णीच्या माथ्यावर खापर फुडतील आणि आपसुकच आपली वाट मोकळी होईल. पर कशाचं काय, आता ती म्हातारं बरं होऊन घरला यायला लागलंय आणि मी त्याला मदत केलेली नाही म्हणल्यावर ती काय मला सोडत असते बी. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकल्या अंतरा. मला काय सुधारणा झालंय, काय करू ती. अगं म्हणून आल्या मी तुझ्याकडे. सांग की. त्याच्यावरती फक्त एकच उपाय आहे. काय? सांग सांग सांग. काय वाटेल ती उपाय करायला तयार आहे मी. ते म्हातारा आला ना की त्याच्या पायाशी लोटांगण घाल आणि त्याची माफी माग. काय? मी त्या म्हाताऱ्याचं पाय धरायचं? आपल्याला नसतंय जमत. ठीक आहे, मग बोरिया बिस्तरा बांध आणि या घरातनं बाहेर पडायची तयारी ठेव. नाहीतरी ते आल्यानंतर तुझ्या बरोबर हेच करणार आहेत. हा, मी बरी ग ह्या घरातनं बाहेर पडीन. किस्तवरीच झालं ह्या इदा त्यासनी रस्त्यावर आणून ही घर स्वतःच्या मालकीचं करायचं सपान बघितलंय मी. हो ना, मग ते स्वप्न पूर्ण करायचं की या घरातनं बाहेर पडायचं हे तूच ठरव. तुझ्याकडे त्यांच्या पायाशी येण्याशिवाय पर्याय नाही. बर ठीक आहे, बघू मग ही नाटक किस्त काम करते ती. जा इथून. आले बघते. मी सांगितलेलं लक्षात आहे ना सगळं? तसंच करा सगळं. थांबा, मी ओवाळायचं ताट घेऊन येते. रंजना तू थांब, मी घेऊन येते. त्याची काही गरज नाहीये. सुनबाई, तुम्ही जाऊन घेऊन या. हो, डॉक्टर काय म्हणले? जास्त चिडचिड करायची नाही, रागवायचं नाही. हो, पुढचे काही दिवस काळजी घ्यायला पाहिजे. आजारी असलो म्हणून कुणाच्या चुका माफ करणार नाही मी. थांबा. औक्षणाचं ताट कृष्णाच्या हातात द्या. कृष्णाच आमचं औक्षण करेल. मी म्हणलं होतं ना कृष्णा, सगळे व्यवस्थित होईल. एक दिवस दादासाहेब तुला नक्की स्वीकारतील. ह्या दादासाहेब. मामांजी मला माफ करा. मला माफ करा, मी तुमची मदत नाही करू शकली. तुम्हाला त्या अवस्थेत बघून मला काय करावं तीच सुधारलं नाही. काय करून काय न ग असं झालं होतं. पण मला तुमची सेवा करायची. मला या पापातनं मुक्त व्हायचंय. मला प्रायश्चित्त करून द्या मामांजी. मला योग संधी द्या. दूर हो आमच्या पायापासून.
आमचे पाय धरायची सुद्धा तुझी लायकी नाहीये. तुला काय वाटलं दरवेळी तुझी नाटकं काम करतील? विसर आता, घरातले समधी तुला चांगलेच ओळखतात. हा गुली आत्या, यावेळेला तुझं नाटक फारच कमी पडलं ग. ऋतिक, तुझ्या आईला सावर आणि पडवीत घेऊन जा. माझी लायकी काढली आहे ह्या म्हाताऱ्यानं. नाही ह्याला लवकरच त्याची लायकी दाखवली का नाही तर नावाची गुली नाही मी. दादासाहेब, पोट भरून खावा काय? अरे बास, पोट भरलं आमचं. नाही हो, मी तुमचं काही बी ऐकणार नाहीये. हे घ्या, खावा. आणि काय हो दादासाहेब, डॉक्टरांनी सांगितलं ना तुम्हाला अजिबात ताण घ्यायचं नाही. मग कशाला मगाशी रागवायचं? त्या बाईचा चेहराही पाहावासा वाटत नाही मला. ती समोर आली ना ती तळपायाची आग मस्तकात जाते. मला सगळं मान्य आहे, नाव राग करून तुम्हालाच त्रास होतो की नाही? मी लहान आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, समोरच्या माणसाला माफ करायला शिकलं ना की आपलाच त्रास कमी होतो. हो, पण त्या बाईला माफ करणं शक्य नाही. दुसरं तू काहीही सांग. बरं, मग ते तरी ऐकाल ना? हो, ऐकेन ना. बर, आता तुम्ही आराम करा, कसलाही विचार करू नका. हो, मलाही जरा आराम करावा असं वाटतोय. शांत झोपा. मी पाणी आणते. काय झालं? चांगले जेवलेत ते, गोळ्या बी घेतल्यात आणि आता आराम करतात. मी आले पाणी घेऊन. बाबा, बाबा, खूप वाईट आहे तुमचा हा मुलगा. बघा ना, तुमचं ऐकत नाही, तुम्हाला उलट उत्तर देतो. तुम्हाला वाटत असेल मग आमचं तुमच्यावर प्रेमच नाही, पण तसं नाही आहे आबा. हे सगळं आम्ही प्रेमापोटीच करतो. त्या दिवशी तुम्ही आलात ना, असं वाटलं कळकळून तुम्हाला भेटावं. पण ना, त्या क्षणात आमच्या डोळ्यासमोरला तुम्ही आमचा हात झिडकारून आम्हाला पोळकं करून निघून गेलात ना, ते आलं. आणि मग आम्ही तुमच्यावर रागवलो, खूप रागवलो बाबा. आणि खरं म्हणजे ना, आम्ही तुमच्यावर रागवलो नव्हतो, आम्ही रुसलो होतो. आणि मी ना
आबा असूनही रुसवत तुमच्यावर. तुम्ही का नाही माझ्या जवळ आला? तुम्ही का नाही मला समजवलं की भाऊ माझं चुकलं? कारण तुम्ही आम्हाला ना एका क्षणात मोठं केलं बाबा, आणि आम्हाला ना मोठं व्हायचं नव्हतं इतक्या लवकर. आमच्या समोर आमच्या शाळेतल्या मुलांची आई वडील त्यांच्या बरोबर यायचे, त्यांचं कौतुक करायचे, पाठीवर थाप मारायचे. पण आम्ही किती पुढे जात होतो, पण आमचे आबा कुठे होते? आबा नव्हते ना. मग आम्ही चिडणार ना आबा, आम्ही रागवणार. आबा खूप आठवण येते. गर्दीमध्ये आम्ही तुम्हालाच शोधायचो. आम्हाला वाटायचं आमचे आबा येतील, म्हणतील आता मी आलोय, आता मी तुझ्या सोबत आहे, आता आपण सगळं करू. पण तुम्ही आलाच नाही. आई मला म्हणायची, भाऊ दादासाहेब येणार, भाऊ दादासाहेब येणार. तुमची आठवण आम्हाला सांगायची, खूप रडायची. आम्हाला वाटायचं तुमची आठवण काढावी, तुमच्या आठवणीत रडावं. पण पुरुष रडत नाही ना. पण आबा त्याच विषयी आम्हाला जेव्हा समजलं ना, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नाही, तुम्हाला खूप त्रास झाला, खूप घाबरलो आम्ही. तुम्हाला खूप भीती वाटली. म्हटलं आमची आबा जातात परत सोडून आम्हाला. आम्हाला नाही व्हायचो आबा मूर्ख. आम्हाला ना आबा तुमच्या मिठीत जायचं, तुमचं बोट धरायचं, तुम्हाला सांगायचं आम्ही हे केलं आबा, आम्ही हे केलं आबा, हे केलं आबा. नाही ना जाणार सोड. आम्हाला माहिती आमच्या आबा आम्हाला नाही जाणार सोड. है ना आबा? मला माहित आहे तुमच्या नात्यात न मिटणारं अंतर पडले, पण मी शब्द देते तुमच्या नात्यातले हे अंतर मी दूर करेन.